कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान 23 एप्रिलला होते। या निवडणुकीसाठी छाननीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी त्यांचे अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 7 तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलाय। दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 22 तर हातकणंगले मतदारसंघात 20 उमेदवारी अर्ज शिल्लक होते। अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र क्रांती सेनेचे भरत पाटील, अपक्ष अरुंधती महाडिक, सुशांत दिघे, महेश कांबळे, यशवंत शेळके, वैशाली मंडलिक आणि सलीम बागवान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील, जालंदर पाटील आणि सूर्यकांत चडीचाळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत। 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 7 उमेदवारांनी माघार घेतली। त्याच्यामुळे निवडणूक लढवणारे उमेदवार एकूण 15 राहिलेले आहेत। 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 3 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। या दोन्ही मतदारसंघांमधले जे सेना मतदार आहेत, सेनेमध्ये काम करणारे, नोकरी करणारे मतदार आहेत, यांना टपाली मतपत्रिका इलेक्ट्रॉनिकली म्हणजे वेबसाईटद्वारे पाठवण्याचं काम उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत पूर्ण करायचं आहे। उमेदवारी अर्जांच्या माघारीनंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाले। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे धनंजय महाडिक आणि महायुतीचे प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यात मुख्य लढत होणार आहे। याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर अरुणा माळी, बहुजन समाज पार्टीचे प्राध्यापक डी श्रीकांत यांच्यासह 11 उमेदवार इथं मतदारांचा कौल आजमावणार आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाआघाडीत सहभागी झालेले स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी आणि महायुतीचे धैर्यशील माने यांच्यात प्रमुख लढत होईल। त्याशिवाय तब्बल 15 अपक्ष उमेदवार इथं निवडणूक रिंगणात आहेत। दोन्ही मतदारसंघांमध्ये 10 पेक्षा अधिक उमेदवार असल्यामुळे बहुरंगी लढती बघायला मिळतील।